श्रावण शुद्ध पंचमीला म्हणजेच 20 जुलै 1680 रोजी छत्रपती संभाजी महाराजांचं मंत्रग्रहण पार पडलं आणि त्यानंतर 24 ऑगस्ट 1680 ची डाक रजिस्टरची एक नोंद आहे. त्यामध्ये असं लिहिलंय की जून जुलै दरम्यान शिवाजी राजांच्या निधनानंतर संभाजी राजांना त्यांचं सिंहासन मिळालं आहे असे लोक बोलत आहेत आणि संभाजी राजा सुद्धा त्यांच्या वडिलांच्या तत्वाप्रमाणेच चालणार आहे असं सर्वत्र बोललं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याची घडी विस्कटेल किंवा भाऊबंदकीमध्ये त्यांच्या मुलांमध्ये शिवाजी महाराजांच्या मुलांमध्ये छत्रपती पदासाठी भांडणं होती असं औरंगजेबाला वाटत. परंतु औरंगजेबाचा हा जो अंदाज होता तो सपशेल चुकला. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याची घडी अतिशय नीट बसवली. म्हणजे मुघलांपासून पोर्तुगीज इंग्रजांपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांची जरब बसवली आणि त्यानंतर कुणीतरी छत्रपती संभाजी महाराजांना असं सुचवलं की घाई गडबडीत आणि अस्थिर वातावरणामध्ये जे मंचकारोहण पार पडले त्यापेक्षा यथाविधी राज्याभिषेक झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाची प्रतिष्ठा म्हणजे राजसिंहासनाची प्रतिष्ठा सुद्धा जपली जावी म्हणून स्वतःचा राज्याभिषेक करून घ्यावा असं संभाजी महाराजांना वाटतं आणि राज्याभिषेकाची